वारंवार विरोध करत आज त्यांनी रस्ता रोको आंदोलन केलंय। या रस्ता रोको आंदोलनाचं नियोजन जिल्हा प्रमुख संजय चौगले यांनी केले। आज आपल्या समोर आहेत संजय चौगले, नमस्ते, आपण काय ईव्हीएमच्या माध्यमातून अस्तित्वात आलेल्या सरकारनं आपले रंग दाखवायला खऱ्या अर्थानं सुरुवात केली असं म्हणायला काही हरकत नाही। लाडक्या बहिणीला 1500 रुपये देणार, मग 2100 रुपये देणार, अशा अनेक घोषणांसह हे सरकार भ्रष्टाचार करून ईव्हीएमला हे करून इथं सत्तेत आलं खरं, परंतु त्यानंतर आज त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा एस.टी. भाडेवाढीचा धक्का दिला। 15% भाडेवाढ। एस.टी. ही आपली महाराष्ट्राची खरं तर रक्तवाहिनी आपण म्हणतो, लाल परी, ज्याच्यावरती सर्वसामान्य माणसं फिरतात, व्यापारी फिरतात आणि अशा या ठिकाणी मग महिलांना मोफत प्रवास, अर्धा प्रवास, हे सगळं एका बाजूला करायचं आणि दुसऱ्या बाजूला परत त्याच्यामध्ये 15% भाडेवाढ करायची। खरं तर शासनानं एका हातानं द्यायचं आणि दुसऱ्या हातानं काढून घ्यायचं असे हे धोरण हे जे चाललेलं आहे। लोकांना वाटतं की उद्धवसाहेब ठाकरेंचा जो पक्ष शिवसेना आहे हा विरोधात बसला, यांची संख्या कमी झाली। एक लक्षात ठेवा, जनाधार असलेला पक्ष कधीही संपणार नाही। ह्या तालुक्यातील तमाम शिवसैनिक आज इथं रस्त्यावर उतरलाय आणि आज मी प्रशासनाला इथं इशारा देतोय, इथून पुढच्या तुमच्या प्रत्येक गोष्टींवर शिवसेना अशीच रस्त्यावर उतरलेली दिसेल। शिवसेनेचं मूळ स्वरूप 80% समाजकारण आणि 20% राजकारणावर आधारित होतं। राजकारण किंवा सत्ता आम्हाला कधीच अपेक्षित नव्हती, सन्माननीय पक्षप्रमुखांना कधीच अपेक्षित नव्हती आणि आज पक्षप्रमुखांच्या आदेशानं आज ही केली सुरुवात। यानंतरच्या सरकारच्या प्रत्येक चुकीच्या घटनेवर शिवसेना रस्त्यावर असेल। सरकारच्या या चुकीच्या गोष्टीला आम्ही सळोपळो केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, एवढंच मी या निमित्तानं प्रशासनाला इशारा देतो। दरवाढ, अन्यायी दरवाढ जी झालेली आहे ती तात्काळ मागे घ्यावी, नाहीतर या आंदोलनाची तीव्रता भविष्यात परत वाढवली जाईल, एवढंच मी या निमित्तानं इथं सांगतो। सगळ्यात जास्त भ्रष्टाचारात करणारे अधिकारी हातकंडी तालुक्यात 3% वळून गेलाय। जलद विभाग, हातकंडी महसूल विभाग असतील, इतर कार्यालय असतील, याबद्दल आपण शिवसेना गप्प का? शिवसेना गप्प नाही। मी आत्ताच तुम्हाला म्हणलो की यातल्या प्रत्येक घटनेवर शिवसेना रस्त्यावर असेल। गेल्या 2-3 महिन्यात अँटी करप्शनच्या माध्यमातून सापडणारे अगदी घरकुलासारख्या ज्या गरीब लोकांना घरं बांधताना सुद्धा तिथं लाचखोरी, मग पंचायत समिती, तहसीलदार ऑफिस, आत्ताच माझ्याकडे एक बोगस दस्ताच एक प्रकरण आलं, याचं निवेदन मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत दिलेलं आहे आणि पुढच्या आठवड्यात त्याची तीव्रता होईल। आज हातकणंगलेचा जो रेल्वे ब्रिजच्या खालचा जो रस्ता, गाड्यांच्या टायर कडत आहेत, अशा अनेक प्रश्न पुढच्या प्रत्येक 4-8 दिवसाला ही शिवसेना आपल्याला या आंदोलनाच्या माध्यमातून दिसेल आणि निश्चित शिवसेना याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं शांत बसणार नाही, मी एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो। दरवाढ केलेले आहे अन्याय करेगा, आणि एस टी मधला जो प्रवास करणारा जो व्यक्ती आहे ती सर्वसामान्य कुटुंबातली मंडळी आहेत आणि त्यांच्यासाठी ही दरवाढ निश्चितपणानं चुकीच्या पद्धतीची आहे। माझी सरकारकडे या ठिकाणी मागणी आहे की दरवाढ निश्चितपणानं तात्काळ दिली माघार घ्यावी, तर या आंदोलनाची तीव्रता मोठी केली जाईल। कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।